खे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी चरी वणिधेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. उपासना मंडळ नांदेडच्या 20व्या चातुर्मासाच्या आजच्या 152 पैकी नामस्मरण दिन क्रमांक 7ला उपस्थित सर्व सद्गुरू भक्तांच्या चरणी विनम्र अभिवादन करूया आणि आजच्या सद्ग्रंथ वाचन श्री नाथ भागवताला आपण आज सुरुवात करूया. सज्जनहो, नाथ भागवत या ग्रंथाच्या जो चरित्रकार आहे ते शांतीब्रह्म श्री नाथ महाराज यांच्या जीवनचरित्रातला शेवटचा टप्पा आज आणि उद्या चरित्र सगळं संपेल आणि शुक्रवारपासून आपण 31 अध्यायांपैकी पहिला अध्याय आपण सुरू करणार आहोत. या वेदांत प्रबळ ग्रंथाचं जे निरूपण जे 11 स्कंदावर भागवतातल्या नाथांनी केलं ते केवळ लिखाण केलं नाही किंवा निरूपण केलेलं नाही, तर नाथांचं वैशिष्ट्य सज्जनो असं आहे की ते सगळं जीवनभर त्या पद्धतीने स्वतःचं आचरण केलं, तसं जगले. आणि हे चरित्र इतकं विस्ताराने घेण्याचं कारणच असं आहे की त्याचा प्रकाश, त्याचं रिफ्लेक्शन मला माझ्या जीवनावर पाडायचं आहे, किंबहुना ते पडणं गरजेचं आहे. पुनश्च मला एकदा आठवण येते की महाराज म्हणाले, ग्रंथ कसा वाचावा, ग्रंथांचं वाचन कसं करावं, वाचन आणि विशेषतः श्रवण कसं करावं, श्रवण कसं असावं. तर म्हणाले, पहिल्यांदा महाराज म्हणाले की ग्रंथ वाचताना ते माझ्या वडिलांनी मला लिहिलेलं पत्र आहे, तो माझ्यासाठी दिलेला, त्या संत महात्म्याने दिलेला संदेश आहे आणि तो माझ्याच करता लिहिला आहे. ते सगळं मला आचरण करायचं आहे. श्रवण कशाला म्हणायचं असं समर्थ सांगतात की जे श्रवण झाल्यानंतर त्याचं मनन चिंतन होऊन ते आचरणामध्ये येतं. जितकं आचरणात आलं खऱ्या अर्थाने तेवढंच श्रवण झालेलं. तर असं चिंतन, असं कथन, असं श्रवण श्रींच्या कृपेने आपल्या सगळ्यांचं व्हावं, ही प्रार्थना आपण त्यांच्याकडे पहिल्या दिवशीच केली, नित्य करतो आहे. आणि मला पुन्हा एक ओवी एका श्लोकामधली आठवते की बहुत आयु गेले राहिले अल्प जेकी, आणि आता उर्वरित नच जावो व्यर्थ वाया तसे की तुमच्या माझ्या या आयुष्यामध्ये त्या परमात्म्याने आपल्याला मानव जन्म दिला, मानव योनीमध्ये टाकलं, आणि जन्म झाल्याच्या दिवसापासून तुमचा माझा सगळ्यांचा प्रवास हा एका
शाश्वत सत्याकडे म्हणजे मृत्यूकडे चाललेला आहे. तर त्या मृत्यूच्या शाश्वत सत्याकडे जात असताना प्रतिक्षण, प्रति दिवस, प्रति माह माझं आयुष्य संपलेलं आहे. काळाच्या ओघामध्ये ते संपत चाललं आहे. म्हणून बहुत आयु गेले, आता माहीत नाही. ब्रह्मानंद महाराज म्हणाले की आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेने, आणि दुसरा शब्द त्यांनी वापरा, तळमळीने काय करा, कृतार्थ होण्याचा प्रयत्न करा. आणि ते कृतार्थ कसं व्हायचं याच्यासाठी म्हणून हे सद्ग्रंथ वाचन आहे. आणि हे सद्ग्रंथ वाचनातसुद्धा पूज्य बाबांची जेव्हा जेव्हा मला प्रवचनं ऐकायला मिळाली किंवा आम्ही ऐकली, त्यावेळेला बाबा कितीतरी वेळेला वेगवेगळ्या वेदांतामधली, उपनिषदांमधली, शास्त्रांमधली उदाहरणं द्यायची, समजून सांगायची. ज्ञानाशिवाय उद्धार नाही. आणि एका सत्पुरुषाचं एक वाक्य आहे सज्जन हो, फार तिखट असं वाक्य आहे ते, उपासनेची लाज वाटू नये आणि ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय मरू नये. सद्गुरू रामानंदांचं हे वाक्य आहे की ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय माणसाने मरूच नाही. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या वेळेला की आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये मुलं अभ्यास करत नाहीत, त्यांना पाहिजे तेवढे मार्क्स पडत नाही, पाहिजे तेवढे ते त्या टार्गेटपर्यंत पोहोचत नाही, तेव्हा कधीतरी आपली आई आपल्याला चिडते, म्हणते मेल्या मर, पण तेवढे मार्क गेल्याशिवाय राहू नको. हे जसं आई तीव्रतेने त्याचा प्रापंचिक उद्धार व्हावा, त्याला विद्या मिळावी म्हणून ज्या तळमळीने म्हणते ना, त्याच्यापेक्षा लाखोपटीने तळमळ संतांना आपली आहे की अरे हा मनुष्य म्हणून जन्माला आला आहे. आणि संतांचं दुसरं वैशिष्ट्य असतं की त्यांना ते ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, किंवा मी काय म्हणेन सोप्या भाषेत, तो शाश्वत आनंद मिळालेला असतो. आणि मग त्यांना असं वाटतं अरे मला हा आनंद मिळाला, हा या प्रत्येक जीवाला मिळावा. ही तळमळ जशी आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आपल्या आईची आपल्याविषयी असते की नाही माझ्या लेकराला कायम सुख मिळावं, नाही का. आपल्या मुलीचं ठिकाण पाहताना आपण किती किती चौकशा करतो, आणि करणं गरजेचंही आहे हो, की नको माझं लेकरू 20-22 वर्षापर्यंत मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, तर त्या लेकराचं पूर्ण आयुष्य आत्यंतिक सुखात जावं ही प्रत्येक आईबाबाची अपेक्षा असते, इच्छा असते. आणि म्हणून तो किती धडपडतो. तसं संत महात्म्यांना, सद्गुरूंना कायम असं वाटतं की अरे माझे एवढे शिष्य आहेत. काय सांगू मी तुम्हाला, काल मी खिरड्याला गेलो होतो. महाराजांनी देह ठेवून 44 वर्ष झाले. आणि प्रत्येक, म्हणजे मी तर म्हटलं ना कालच्या गुरुपौर्णिमेला कुठे कुठे जिथे जिथे जे जे आपापल्या घरी गेले असतील गुरुग्रही, महाराज म्हणत असताना, सद्गुरू म्हणत असताना प्रत्येकाने प्रत्येक श्लोकसुद्धा आपण बघा, म्हणजे रामानंद महाराजांचा श्लोक म्हणा, ब्रह्मानंदांचा, कोणत्याही सत्पुरुषाचा श्लोक म्हणा, आणि आपल्या सद्गुरूंना उभं करा, असं वाटतं हा आपल्या सद्गुरूंसाठीच नाही. खिरड्याला गेलो, महाराजांनी देह ठेवून 44 वर्ष झाली. 44 वर्ष झाल्यानंतर काल तिथे अनुग्रह घेणाऱ्यांची लिस्ट, आम्ही किती म्हटलं का हो 101 अनुग्रह आहेत का, तर त्या ताई म्हणाल्या अहो 100 नाही 1100 लोक आज अनुग्रह घेणार आहेत. 1100. सकाळी 9 वाजेपासून अनुग्रह सुरू होते. आम्ही गेलो, आपलं पारायण काय जप आमकं तमकं व्यवस्थित करून 4:30ला निघालो, तरी हरे राम खाली सुरूच. काय सद्गुरूंचे एवढे शिष्य होत आहेत, इतके लोक सन्मार्गा, तळमळ आहे हो. लौकिक अर्थाने मला सांगा कोण साखर खिरड्यात आहे, कोण आळंदीत आहे, कोण समर्थांच्या तिथे, कोणी सत्पुरुष आपल्याला तसा दिसतो का. सगुणांनी ते गेलेले आहेत, पण त्यांनी जाताना सांगितलं की माझी काया आणि वाणी गेलई म्हणाला अंतःकरणी, मी आहे जगज्जननी निरंतर. आम्हा नामी सोपवून, किती सुंदर ओय बघा महाराजांसाठी लिहिलेली आहे, संत पुरुषांसाठी, सद्गुरूंसाठी लिहिलेले आहे की आम्हा नामी सोपवून गेली माय निघून. प्रत्येकाची आई गेली आहे. सद्गुरू माऊली देहात असेल नसेल, ज्यांची सगुणात आहे ते भाग्यवानच आहेत, पण त्या सगुणाचा फायदा तितका घेतात का. पण ज्यांचे सद्गुरू देहात नाही त्यांच्यासाठी ओळी बघा, गेली माय निघून. ती सद्गुरू माऊली आहे ना, गेली माय निघून, आम्हा नामी सोपवून गेली माय निघून. मग आता नामी रंगून दर्शन घेऊ माऊलीचं.
आता फक्त महाराज म्हणाले ना, अरे मी देहात होतो तेव्हाही मी नव्हतो, आणि मी देहात नाही तरीही मी देहात आहे, कारण मी एका नामात आहे. किती सुंदर आहे महाराजांचं वाक्य. तुम्ही नाम घ्या म्हणजे मी तुमच्या आजूबाजूला घुटमळत राहतो. मी तुमच्या आजूबाजूला कसं घुटमळत राहतो याचा विचार करू नका, कारण मी तुम्हाला दिसणं शक्यच नाही, कारण मी आता चराचरात गेलो आहे. या सगुण देहाला, सद्गुरूंच्या सगुण देहाला मर्यादा होती. पंचमहाभूताचं शरीर होतं, आज खेरड्याला आहे, उद्या गोंदावल्यात असेल, अजून कुठे असेल. प्रत्येकाने आपापल्या सद्गुरूंचा विचार करावा. त्या देहाला मर्यादा आहे ना एकाच वेळी, पण जे जेव्हा निर्गुणात जातं, जेव्हा सगुण सोडून जातं, जेव्हा निर्गुणत्व प्राप्त होतं ना, तेव्हा ते चराचरात आहे. आणि मग चराचरात आहे तर तुमच्या इथेच आहे ना. मग पुढे महाराज म्हणाले की अरे तू नाम घेतो म्हणजे तू घेतच नाही, मीच तुला प्रवृत्त करतो नाम घ्यायला, आणि मी तुझ्या अंतःकरणात आहे. तर असं हे पक्क ठसण्यासाठी आणि अखंड याचं चिंतन राहण्यासाठी आपल्याला सद्गुरू, संत, त्यांचे विचार. आणि मी तुम्हाला सांगत होतो की बाबा बेलसरे म्हणायचे की अरे ब्रह्ममायाचं विवेचन खूप झालं, पण त्याहीपेक्षा महाराजांची एक आठवण म्हणाले, संत पुरुषाची एक आठवण आपल्या अंतःकरणाला अशी भिडते की त्या चिंतनामध्ये जे नाम होतं ना, त्या चिंतनामध्ये जे आपण सद्गुरूला अटॅच होतो, ती अटॅचमेंट अखंड टिकण्यासाठी, त्या अनुसंधानात राहायला त्या आठवणी फार काम देतात. आणि महाराजांना अपेक्षित आहे की तुम्ही अखंड अनुसंधानात राहावं. का राहावं, कशासाठी राहावं? पुन्हा त्याचं उत्तर महाराज देतात की अरे तुम्हाला नित्य आनंद हवा आहे ना, तर तो या विषयामध्ये नाही मिळणार. आजपर्यंत मला सांगा की प्रपंच करून कोणी सुखी झालेलं तुम्ही पाहिला का? पूज्य श्री महाराजांचं एक पत्र आहे, सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं. एका शिष्याने खूप प्रापंचिक अडचणी लिहिल्या, मला आता प्रपंचाचा कंटाळा आला महाराज, मी काय, एका बाईंनी लिहिलेलं होतं पत्र, मला नको वाटतं असं तसं. शेवटी आपण आईला सांगणार नाही. इतकं प्रपंचाचं वर्णन दुःखदायक त्या बावलीने केलं की हे झालं, त्याचं लग्न होत नाही, आमके होत नाही, काय काय अडचणी प्रत्येकाच्या प्रपंचात त्याच लिहिलेल्या होत्या. महाराजांनी ते पत्र वाचलं आणि त्याच्यावर एक सुंदर उत्तर त्या बाईला लिहिलं. ते पत्र उपलब्ध आहे, तुम्ही अवश्य वाचा. त्या पत्रामध्ये महाराज म्हणाले, माय, ज्याच्या पोटी प्रत्यक्ष रामराय जन्माला आले तो राजा दशरथ, की ज्या दशरथ राजाला कुबेर भीत होता, इंद्र भीत होता, इंद्राला युद्धामध्ये मदत लागली तर तो दशरथाला बोलवून घ्यायचा, अशी ज्याची सकल त्रिभुवनावर सत्ता असलेला दशरथ राजा, त्याचा प्रपंच चांगला झाला का? नाही झाला. त्याचं कारण असं आहे म्हणाले महाराज की मुळात तुम्ही समजून हे घ्या, आणि हे ज्ञान होणं गरजेचं आहे. कसं पहा की डॉक्टरांकडे तुम्ही जातात, ते पाहतात, तपासतात, BP पाहतात, शुगर पाहतात, ते सगळं पाहतात आणि सांगतात की बाबा एवढी एवढी शुगर आहे, इतक्या गोळ्या घ्या, 10-15 दिवस तुम्हाला कमी शुगर व्हायला लागणारच. त्यांना ते ज्ञान आहे की हे सगळं आता वाढलेलं, हे कमी व्हायला इतके दिवस लागणार. हे ज्ञान जसं त्यांना असतं तसं हे ज्ञान आपल्याला होणं गरजेचं आहे. असं समर्थ सांगतात की अरे तुम्ही इतके वर्ष झाले प्रपंचाचा अनुभव घेतला, मी सांगतो, महाराज म्हणाले मी सांगतो म्हणून तुम्ही खरं म्हणा असं मी म्हणत नाही म्हणाले, पण गेल्या इतक्या वर्षाचा तुमचा प्रपंचाचा अनुभव आहे ना, तर महाराज म्हणाले हे समजून घ्या की प्रपंच हा अपूर्ण आहे, तो फाटका आहे. कोणाकडे संपत्ती आहे, कोणाकडे संतती नाही, कोणाकडे संपत्ती नाही, कोणाकडे शरीर संपत्ती नाही. या 3 गोष्टी प्रत्येकाचा प्रपंच अपूर्ण असल्याच्या आहे. आणि ह्या संपत्ती आहे, संतती आहे, प्रकृती चांगली आहे, तर मनामध्ये भीती की हे कॉन्स्टंट राहील का शेवटपर्यंत, याची भीती. हे कधी संपणार तर नाही, माझी प्रकृती तर बिघडणार, या काळजीने तरी तो व्यस्त आहे, व्यग्र आहे. आणि मग याच्यासाठी म्हणून संत चरित्र श्रवण मनन करणं गरजेचं आहे. हा जो नाथ भागवताचा ग्रंथ आहे सज्जनो, हा वेदांतपर आहे, पण मानवी जीवन सुखी करणार आहे. या 21व्या शतकातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहजतेने सोडवणारा हा ग्रंथ आहे. पण हा ग्रंथ ज्या चरित्रकारांनी, ज्या संत एकनाथांनी लिहिला, त्यांच्या चरित्रातला छोटासा उर्वरित राहिलेला भागाचा आज आणि उद्या आपण पाहूयात, आणि मग ग्रंथाला सुरुवात करणारच आहोत. काल आपण पाहत होतो की नाथांचा गृहस्थाश्रम कसा होता, किंबहुना नाथांचा गृहस्थाश्रमाची रूपरेषा इतकी सुंदर आहे ना की गृहस्थाश्रमू न सांडिता, सांडिता याचा अर्थ न सोडता. आपल्यासाठी इतकं छान आहे, हे इतकं ॲप्लिकेबल आहे ना की नाथांचं संपूर्ण चरित्र या 4
ओळींमध्ये पहिली ओळ आहे, ग्रहस्थाश्रम न सांडिता. पुढे पुढे म्हणाले, कर्मरेखा न ओलांडिता. कर्माची रेखा ओलांडली नाही, गृहस्थाश्रम सोडला नाही, कर्मरेखा ओलांडली नाही. निज व्यापारी वर्तता. जो काही आपल्या वाटेला आले, नोकरी असेल, व्यापार असेल, धंदा असेल, जे विहित कर्म माझ्या जीवनात आलं ते करा. निज व्यापारी वर्तता. आणि शेवटची ओळ ही मानवी जीवनाचा आदर्श आहे, मानवी जीवनाचं ध्येय आहे, मानवी जीवनाचं मुख्य ध्येय प्राप्त आहे, गोल आहे. शेवटची ओळ आहे, आत्मबोधू सर्वथा न मळे. म्हणजे मळत नाही. आत्मबोधू न मळे. आत्मबोध तुम्हाला होईल, आत्मज्ञान तुम्हाला होईल, ब्रह्मज्ञान तुम्हाला होईल. कुठे? पहिली ओळ, गृहस्थाश्रम न सांडिता, कर्मलेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू न मळे. या 4 लाईन्सवर संपूर्ण नाथांचं चरित्र आहे. आणि ते नाथांचं चरित्र, तो गृहस्थाश्रम आपण पाहताना, मला नाथांचा अभ्यास करताना मला माहीत नाही, पण सगळी आपली गुरुपरंपराच दिसते. मी तुम्हाला म्हटलं ना की काय आचरण असावं, की नाथांचा हा गृहस्थाश्रम इतक्या विविध पद्धतीने, आपण काल त्यांच्या जीवनातले प्रसंग पाहिले. एक कृष्णदास मुद्गल म्हणून होते, म्हणजे एवढा अखंड नामामध्ये रंगलेले हे नाथ महाराज भगवंताच्या अखंड चिंतन करत असताना किती लोक रोज घरी येत होते, किती लोक त्यांच्या घरात राहत होते, कसा प्रपंच ते करत असतील. फार काळ नाही हो, जे आता इथे अष्टूरकर माऊली पण आहेत, त्यांच्या सद्गुरूंच्या बाजूला आमच्या बाबांची लौकिक अर्थाने त्यांच्या सद्गुरूंनी बाबांना दिलेली झोपडी होती. आता बाबा म्हणजे परमपूज्य कस्तुरी शास्त्री सगळं सोडून गेले हो इथून, की नाही मला आता, मी आता संस्कृत सगळं मला विसरायचं, मला फक्त आता आत्मचिंतन करायचं आहे, मला माझा उद्धार करून घ्यायचा. म्हणून बाबांमोठे तिथे राहायला गेले. कुठे जायचं माहीत नाही, काही नाही. अष्टूरकर माऊलींचे सद्गुरू, त्यांची भेट झाली. फार रम्य इतिहास आहे, आपण बाबांच्या पुण्यतिथीला पाहूया. तिथे बाबा राहू लागले, झोपडीमध्ये राहू लागले, की ज्या झोपडीत खाली घोंगडी टाकली खाली, आणि एका घोंगडीवर बाबा, एका घोंगडीवर मोठी. सकाळी उठलं, घोंगडी काढली तर खाली 6-7 विंचू, एकाही विंचवानी मोठ्या आईला किंवा बाबाला दंश केला नाही. आणि तिथे ते दोघं राहत असताना 10-10 माणसं तिथे जायचे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था मोठ्या आईने कशी करावी, जाणारे माणसंसुद्धा, एकाला दूध पाहिजे, एकाला दूध नको, एकाला कॉफी पाहिजे, आणि ते सगळे लाड मोठ्या आईने पुरवावेत. झोपडीमध्ये, अरण्यामध्ये राहताना, गृहस्थाश्रम न सोडिता, कर्मरेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तता. आणि बाबांनी आत्मबोधू न मळे सर्वथा. काय जीवन आहे मला सांगा. हे कधी आपल्याला ऐकायला मिळेल मला सांगा. कधी आपण मुलांना सांगणार? आपण तेच सांगतो की नाही तू खूप इंग्रजी शिकला पाहिजे, आणि BE झाला पाहिजे, नीट झाला पाहिजे, मेडिकल झाला पाहिजे, खूप पैसे मिळवले पाहिजे, आणि आम्हाला वृद्धाश्रमात ठेवलं पाहिजे. पर्यायच नाही त्याच्याकडे. ही चरित्र कधी ऐकणार मुलं? कोण सांगणार त्यांना? आईबाबांना सुद्धा माहीत नाही. इतके सुंदर ग्रंथ, इतकी ग्रंथ, विपुल ग्रंथसंपदा नांदेडमधल्या वेगवेगळ्या वाचनालयांमध्ये आहे. प्रेझेंट्सवर होणारा खर्च, कपड्यांवर होणारा खर्च, सुखोपभोगाच्या वस्तूंवर होणारा खर्च पुस्तकांवर होत नाही. दुर्दैव आहे. तो विषयाने सांगत होतो मी तुम्हाला, की नाथांचा असा प्रपंच होता. आणि त्या पैठणमध्ये एक कृष्णदास मुद्गल नावाची व्यक्ती होती. पैठण हे सुद्धा विद्येचं माहेरघर होतं. इतके विद्वान लोक पैठणमध्ये राहत होते, आणि प्रत्येकाचं कार्य आपापल्या क्षेत्रात सुरू होतं. त्यांना आत्मस्प्रेरणा झाली, आणि त्यांनी रामायण लिहायला सुरुवात केली. अतिशय मोठे साधक होते कृष्णदास मुद्गल. छानपैकी रामायण लिहित आले, आणि रामायणाचा उत्तरार्ध लिहायचा राहिला. आणि त्या दरम्यान त्या मुद्गलांकडे एक ज्योतिषी आला, आणि त्या ज्योतिषीने कृष्णदासांना सांगितलं की आजपासून 11 दिवसांनी तुम्हाला मृत्यू येणार आहे.
वाचासिद्धी असलेले ज्योतिषी होते. केवळ गणिताने गणित सोडून ज्योतिष्य सांगणारे नव्हते, वाचासिद्धीवाले होते. कृष्णदासांना चिंता पडली की माझं मृत्यूचं भय नव्हतं, कारण उत्तम साधक होते, रामायण लिहित होते. तर त्या रामायणाच्या तेवढ्या लिखाणाने, साधनेने मृत्यूचं भय गेलेलं होतं. ही गोष्ट त्यांनी नाथांच्या कानावर घातली की नाथ महाराज असं असं झालं आणि माझा थोडाच रामायण लिहिण्याचा भाग राहिलेला आहे. संत सज्जन काय असतात, नाथ महाराज काय होते, अगदी सहजतेने म्हणाले, असं आहे का? संतांचा सगळ्यात महत्त्वाचा सज्जन गुण असेल ना, तर निर्भयता हा गुण असेल. मला किंवा तुमच्यासारख्याला जर कोणी सांगितलं हो आमचे ब्लड रिपोर्ट जरा बेकार आले आणि पुढचं आता डॉक्टर म्हणले बायोप्सी करा, तर त्या माणसांनी आपल्याकडे आधाराने एखादं वाक्य आपल्याला बोलावं आणि त्यांनी आपल्याकडे आधार शोधून आपल्याला काही सांगावं. आपण त्याला म्हणतो अरे बापरे ना, आता मग निघतो का काय कॅन्सर, म्हणजे अजून बायोप्सी काढली पण नाही. हा आधार आपण लोकांना देतो, याचं कारण मुळात आपण निर्भय नाही, आपण इतके भयग्रस्त आहोत कारण साधन नाही. नाथ म्हणाले असं आहे का, बरं बरं. म्हणाले तुमचं लेखन साहित्य घ्या आणि माझ्या घरी चला म्हणे, माझ्याबरोबर राहा म्हणाले, माझ्या वाड्यात राहा म्हणाले. नाथ महाराज मुद्गलांना घेऊन आपल्याकडे गेले आणि मुद्गलसुद्धा इतकी श्रद्धा नाथांवर होती. आणि अशी श्रद्धा असते का, असते बरं. त्याच्यासाठी आचरणशील माणूस पाहिजे. त्याच्या शब्दावर, त्याच्या वाणीवर, त्याच्या नुसत्या एका साध्या वाक्यावर सामान्य माणसाचा इतका विश्वास बसतो. महाराज म्हणाले ना की तुम्ही खरोखर आचरण पाळून, नीतिधर्माचं पालन करून जर नामात राहिला आणि पूर्णपणे भगवंताला शरण राहून जर राहिला, तर लोक भगवंतापेक्षा अशा उपासकावर, अशा साधकांवर देवा इतका विश्वास ठेवतात, असं महाराज प्रवचनात सांगतात. हे तर नाथ महाराज होते. मुद्गल नाथांच्या वाड्यात गेले आणि विसरून गेले की आपल्याला मृत्यू येणार आहे. रात्रंदिवस जागून कृष्णदास मुद्गलांनी सगळा रामायणाचा ग्रंथ पूर्ण केला आणि 11व्या दिवशी नाथ समोर, म्हणजे कोण समोर होतं, परब्रह्म समोर होतं. नाथांच्या समोर अत्यंत कृतार्थतेमध्ये नाम घेत, भगवंताचं, रामरायाचं नाम घेत, त्यांच्याच वाड्यामध्ये 11व्या दिवशी बरोबर कृष्णदास मुद्गलांनी रामायण लिहून त्या रामायणावरच आपला देह, आपलं मस्तक ठेवून प्राण सोडले. खरं आहे, निश्चित खरं आहे. का? 1 मे ते 13 मे साखरखेड्याला 13 दिवसात 13 कोटी जपाची संकल्प होता. आम्ही त्याच्यासाठी गेलो. तिथे मला एक नायगावकर नावाचे गृहस्थ भेटले. त्यांचं वय 71 वर्षांचं. ते म्हणाले माझे वडील 60 वर्षांचे असताना श्री महाराज देहात होते आणि माझ्या वडिलांचे सुद्धा सद्गुरू प्रल्हाद महाराज होते. माझ्या वडिलांना सुद्धा एका ज्योतिषाने सांगितलं की तुम्हाला मृत्यू गंडांतर आहे, 1 महिन्यात तुम्ही निजधामाला जाणार. आमचे वडील एवढे घाबरले, म्हणाले उठलेच आणि खूप विचार केला, रात्रंदिवस 2-3 दिवस विचार केला, काही सुचेना, हे करेना. आणि एक दिवस जप करता करता लक्षात आलं रे, आपण विचार करण्यापेक्षा आपण पटकन आता साखरखेड्याला महाराजांजवळ जाऊन बसावं. कारण रामानंद महाराजांच्या चरित्रात वाचलेलं होतं आणि रामानंद महाराजांनी सांगितलं होतं त्यांच्या शिष्याला की अरे मृत्यू आला तरी मी तुला तिथून परत आणेन. एवढाच एक कुठेतरी रामानंद महाराजांचा रेफरन्स होता आणि ते सद्गुरू प्रल्हाद महाराजांजवळ गेले. महाराज सांगितलं, महाराज मला असं ज्योतिष्य भेटला आणि त्यांनी सांगितलं मृत्यू गंडांतर आहे, महामृत्युंजयाचा जप करा, अमको करा, माझ्याकडे तर काही पैसे नाही, काय करू? महाराज म्हणाले काही करू नको, इथे रामानंद महाराजांच्या जवळ राहा, रोज जप कर, जितका होईल तितका जप कर, रामानंद महाराज तुला सांभाळतील. सद्गुरू प्रल्हाद महाराज म्हणाले मी तुला सांभाळतो, काय होईल असं काहीच नाही. ही संतांचं वैशिष्ट्य असतं. सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज कधीच म्हटले नाही राम करतो, म्हणाले राम करतो. सगळं हेच करत होते कारण खरा गोंधळ्यातला राम तोच होता. ब्रह्मचैतन्य माफ करा, सद्गुरू प्रल्हाद महाराजांजवळ नायगावकर बरोबर महिना राहिले आणि 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस आणि शेवटचा 29 दिवस जगले. पुन्हा मनात भीती, उद्या शेवटचा दिवस आहे आणि आज 30वा दिवस आहे, आज रात्री तर काही होणार नाही. काय माणसाचं मन चंचल आणि विचित्र असतं बघा. तर ते म्हणाले महाराज आज मी तुमच्याजवळ झोपू का? आईच ती नाही कशी म्हणेल. हो म्हणले, अरे
इथे बस झोपा म्हणाले. त्यांच्या बाजूला महाराजांच्या ते ते म्हणाले, महाराजांजवळ झोपू का असं म्हटलं ते बरं झालं, पण न भीती वाटायला लागली ना. म्हणाले भीती याची वाटू लागली, एक तर मृत्यूची भीती होतीच म्हणाले. पण आता महाराजांजवळ झोपायचं म्हणजे एक सात्विक भीती मनामध्ये असते. महाराजांच्या जवळ झोपला, आपला पाय तर लागणार नाही, आपला हात लागणार नाही, त्यांना लागू नये म्हणून महाराजांच्या बाजूला असं अंग चोरून दुसऱ्या घोंगडीवर मी झोपलेलो होतो. म्हणाले महाराजांचा जब काहीतरी 12:30-1 वाजता संपला, महाराज असं त्या डाव्या अंगावर असं हे घेऊन पहुडले, अंगावर उपरणं घेतलं. महाराजांच्या श्वासाचा आवाज येऊ लागला की महाराज आता गाढ झोपले. आपण झोपल्यावर एक आवाज येतो ना श्वासाचा, आणि तो आवाजही येत होता. आणि महाराजांच्या पाठीला मी झोपलेलो होतो म्हणाले, तर पाठीतून श्रीराम जय राम जय जय राम ऐकू येत होतं म्हणाले. ते नाम ऐकत ऐकतच मी राहिलो. आणि केव्हा पहाट झाली, पहाट झाल्यावर कळालं, म्हणजे मी माझे महाराज नामावतारे या आनंदातच होतो. आणि सकाळी उठलं की अरे आपले 30 दिवस संपले, आपण जगलो, आपल्याला मृत्यू आला नाही. संत काय असतात. असा कृष्णदास मुद्गलांचा प्राण मात्र योग्य वेळेला गेला. पण रामायणाचं कार्य त्यांच्याकडनं झालं. किती किती म्हणून असे अनेक प्रसंग झाले. सज्जन हो, नाथ महाराजांचा विवाह 1557 साली साधारण वयाच्या 25व्या वर्षी झाला. आणि त्या काळात वयाच्या 25व्या वर्षी मुलाचं लग्न होणं म्हणजे खरं म्हणजे खूप उशीरच झाला होता. त्याचं कारण होतं की नाथ महाराज सद्गुरू सेवा, साधन, तीर्थयात्रा, ब्रह्मज्ञान प्राप्ती या सगळ्या गोष्टी 12-14 वर्षात झाल्या होत्या. त्यांच्या दृष्टीने विवाह हा प्रश्नच नव्हता. पण आपल्या स्वामींनी आज्ञा दिली की आता आपण गृहस्थाश्रमात प्रवेश करावा, पुन्हा दुसरा विचार नाही. सद्गुरूंनी सांगितलं, विवाह केला. नाथ महाराजांना 3 अपत्य झाली. त्यातलं पहिलं अपत्य गिरिजाबाईंना जी मुलगी झाली तिचं नाव नाथांनी प्रतिष्ठान नगरीमध्ये प्रवाहित होणारे गंगा म्हणजे गोदावरी असं ठेवलं. तिला घरामध्ये नाथ महाराज लीला म्हणायचं. फार प्रेम. पहिलं लेकरू. दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव हरी ठेवलं. आपल्याला सगळ्यांना माहिती की जनार्दन स्वामी स्वतः दत्तावतारी होते, दत्त संप्रदायातले फार मोठे सत्पुरुष होते. पण त्यांनी मात्र नाथांना भगवान श्रीकृष्णाची भक्ती करायला दिली. हे फार वैशिष्ट्य आहे. हे आपण लक्षात घेतलं की तुकामाई हे दत्तावतारी होते, दत्त उपासक होते. पण ब्रह्मचैतन्यांना मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी, माझं नाव, माझा संप्रदाय याच्याविषयी काहीही करायचं नाही. समर्थांचं नाव तुला वाढवायचं आहे, समर्थांची उपासना तुला वाढवायची आहे, रामाची उपासना तुला वाढवायची आहे. आणि ब्रह्मचैतन्य महाराजांनी आयुष्यभर ते ह्या सगळ्या परमात्माच्या योजना असतात. कोणत्या ठिकाणी कोणता सत्पुरुष कोणतं कार्य करणार आणि त्या सत्पुरुषाकडे कोणते साधक येऊन त्या जीवांचा उद्धार होणार आहे, हे सगळं विधिलिखित ठरलेलं आहे. विधीचं विधान आहे, ब्रह्मदेवाची योजना आहे. नाथांना पहिलं अपत्य गोदावरी, दुसरी हरी झाला. आणि तिसरं अपत्य झालं, तिचं नाव गंगा असं ठेवलं. पण पुढे ती सासरी तिचं नाव पुन्हा गोदावरी ठेवलं, धाकट्या मुलीचं. सज्जनो, इतका मोठा हा महात्मा की ज्या नाथ महाराजांच्या गुरुसेवेचं ऋण भगवान विष्णूंवर एवढं झालं की ते द्वारका सोडून पैठणला आले. माऊलींनी तुम्हाला सांगितलं अंजली म्हणून की एवढं ओझं ते म्हणाले रुक्मिणीला की नाही, मी नाही सहन करू शकत, मला पैठणलाच जाऊन राहावं लागणार. आणि मला वाटतं ती मदनलाल शर्माची कथा पण तुम्ही त्यांना सांगितली की श्रीखंड्याच्या रूपाने तो गुजरातेतला द्वारकाधीश श्रीखंड्या बनून आला आणि नाथांचे पाय त्यांनी चेपले. असा हा महापुरुष, असा हा संत महात्मा की ज्याच्या सेवेसाठी भगवान विष्णू श्रीखंड्याच्या रूपाने येऊन राहतात. तरीही सज्जनो, मला आपल्यापर्यंत हे पोचवायचं आहे किंवा आपल्या सगळ्यांना ज्ञात पण आहे. मी फक्त स्मरण करून देतो की एवढा मोठा जरी महात्मा असला तरी त्याचं प्रारब्ध असतं, त्याचं प्रारब्ध ठरलेलं आहे. आणि तो संत महात्मा आपल्याला ते प्रारब्ध कसं
निभावताना दिसतो. हे शिकायचं म्हणून नाथांचं चरित्र आहे. आपण वैतागून जातो. एखादा प्रश्न निर्माण झाला प्रपंचात, एखादी अडचण आली, एखादा दुःखाचा प्रसंग आला, नवे नवे प्रपंचात दुःखाचेच प्रसंग जास्त असतात, पण त्यातूनही आनंदाने आपण राहू शकतो. हे नाथ महाराजांच्या नव्हे, सकल संतांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतं. नाथांनी गोदावरीचं लग्न पैठणच्या एका विद्वान ब्राह्मणाशी करून दिलं. त्याचं नाव चिंतामणी मुदगल. अतिशय विद्वान, दिसायला अतिशय छान. नाथांची कन्या गोदावरी, तिचा विवाह झाला. तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव मुक्तेश्वर. त्या मुक्तेश्वराला जन्म झाल्यापासून बोलताच येत नव्हतं. 11-12 महिन्यांचा झाला तरी बोलेना. हा मुकाच मुलगा आहे, नवे नवे होताच. नाथांनी त्याला स्वतःच्या जवळ घ्यावं, मांडीवर बसावं, पूजा करताना बसवावं. सतत नाथांचा सहवास, सतत नाथांच्या वेगवेगळ्या रुचा, वेगवेगळी पदं ऐकत ऐकत एक दिवस मुक्तेश्वर बोलायला लागला सहजतेने, केवळ नाथांच्या सहवासाने. पुढे हा मुक्तेश्वर कवी मुक्तेश्वर म्हणून प्रसिद्ध पावला. असा उत्तम संसार त्या गोदावरीचा, चिंतामणीचा सुरू होता. आणि त्यामध्ये चिंतामण, वेदशास्त्र संपन्न चिंतामण मुदगल यांना बाहेरचं व्यसन लागलं. एका नायकिनीच्या लादाला चिंतामणी बुवा लागलं. परिस्थिती 400 वर्षापूर्वींची. संयमानी सगळी राहणारी मंडळी, इतक्या मर्यादिशील राहणाऱ्या सगळ्या पतिव्रता स्त्रिया, हे दुःख त्या लेकरांनी सांगावं कसं म्हणून एक दिवस आपल्या माऊलीजवळ तिने हे शांतपणे सगळं सांगितलं. आई, माझ्या वाटेला हे दुःख आलं. हे नायकिनीच्या नादाला लागले. बाबांना सांगण्याची प्राज्ञा नव्हती. आणि मग एका विशिष्ट वेळी, एका योग्य वेळेला गिरिजा माऊलींनी नाथांच्या कानावर घातलं की अहो, लीलेच्या म्हणजे गोदावरीच्या जीवनामध्ये असं झालं. खऱ्या अर्थाने त्या काळात नाथांसारख्या विद्वान, प्रसिद्ध, कीर्तिमान संत महापुरुषाच्या वाट्याला असं यावं. नाथाने ऐकून घेतलं. स्वस्थ चित्त होते नाथ, गडबडले नाही, गोंधळले नाही, अस्वस्थ झाले नाही. असंही का म्हणाले, हरी जाणतो म्हणाले, नका काळजी करू, तो काहीतरी व्यवस्था करेल म्हणाले. काय संवाद आहे गिरिजा मातेचा आणि नाथांचा, की आपल्या जीवनामध्ये एक एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला की आई आपल्या यजमानांना सांगते, त्यांचीही ती लेक आहे, यांची लेक आहे, आपल्या लेकीच्या जीवनात एवढा मोठा प्रसंग झाला. नाथ म्हणाले, काळजी नको खेद करू, कोणत्या गोष्टीचं हे पद आहे ना, हे त्याच्यातून येतं की काय. एकूण सगळंच चरित्र जेव्हा आपण नाथांचं पाहतो ना, तेव्हा रोज जो अभंग आपण म्हणतो, त्या अभंगाची सत्यता त्या जीवनातल्या यथार्थतेमधनं कळते. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, हे लिहिणं सोपं आहे, आता आचरण किती कठीण आहे बघा. आणि दुसऱ्या दिवशी नाथांनी सगळी चौकशी केली. नाथ पोशाख करून, सकाळचं आपला अन्निक वगैरे आटपून, एवढा मोठा हा ब्रह्मज्ञानी पुरुष, संत महात्मा, पैठणमधल्या त्या वस्तीमध्ये त्या नायकिनीच्या घरच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. त्याच्याशिवाय गत्यंतर नव्हते. नाथ शांतपणे गेले. नाथ शांतपणे गेले, दारावर गेले आणि आवाज दिला, माऊली घरात आहात का? नायकिनीने पाहिलं की नाथ महाराज माझ्या दारात. प्रारब्धवशाने आलेला व्यवसाय होता, देहविक्री करावं लागत होती, पण त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत होता. महाराज म्हणाले ना की जगात नयनाच्या पुढे जे जे म्हणून प्राणी दिसतील ते रामरूप पाहण्याचा अभ्यास करावा. सद्गुरू प्रल्हाद महाराजांना रामानंद महाराजांनी सांगितलं की नयनाच्या ठिकाणी जे जे म्हणून प्राणी दिसतील त्यांना रामरूप पाहण्याचा अभ्यास करा. असा काही दिवस अभ्यास केल्यानंतर त्याच्या कृपेने सर्व सृष्टी रामरूप दिसेल. नाथ महाराज गेले माऊली, तर त्याही अंतःकरणात नाथांविषयी आदर होता. नाथ महाराज या नाही म्हणाले, बाई आज येत नाही, एक निरोप द्यायला आलाय. बाईने डोक्यावरून पदर घेतला, नमस्कार केला, म्हणाले निरोप काय? नाथ महाराज म्हणाले, बाई आज संध्याकाळी
वाळवंटामध्ये कीर्तन आहे नदीच्या काठावर, तिथे आपण या. लगेच हो म्हणाले की नाथ मला कीर्तनाला बोलताय. लगेच दुसरी शंका निर्माण झाली, मग मी तिथे आली तर चालेल का? लोक मला येऊ देतील का? मला बसायला जागा मिळेल का? नाथ महाराज म्हणाले, माय सगळी व्यवस्था करतो, तुझ्यासाठी महिलांच्या तिकडे एक वेगळं आसन टाकतो बरं, पण तुम्ही या. नायकिनीला व्यक्तिगत इतका आनंद झाला की आज एवढा मोठा संत महात्मा माझ्या दारात आला. मला त्यांचं दर्शन झालं, ते माझ्याशी बोलले, त्यांनी मला कीर्तनाला बोलवलं. यथावकाश दुपारच्या वेळेला गोदावरीच्या वाळवंटामध्ये कीर्तनाला सुरुवात झाली. नाथांनी आपल्या सेवेकरांना, उद्धवाला सांगितलं होतं की अरे इकडे महिलांच्या बाजूला एक आसन टाकून ठेव, एक नायकीन ताई येतील त्यांना बसण्याची, तू व्यवस्था कर वर. नायकीनबाई नऊवार नेसून चांगलं पदर, व्यवस्थित पदर, कुंकू वगैरे लावून अतिशय शांतपणे आल्या, जागा शोधू लागल्या. उद्धवानी त्यांना जागा करून दिली आणि त्या कीर्तनाला बसल्या. सज्जनो, सामान्य कीर्तनकारांची कीर्तन आपण का ऐकतो, तर त्या कीर्तनाच्या नादामध्ये, त्या कीर्तनाच्या वेगवेगळ्या ओव्यांमध्ये, पदांमध्ये तुमच्या माझ्यासारख्याचा सामान्य जीव पटकन रंगून जातो. जिला अनेक वर्ष भगवंताची आस होती, पण त्या भगवंताच्या चिंतन लीला कधी ऐकायलाच मिळाल्या नव्हत्या, अशा त्या नायकिनीला तिथे बसतात आणि समोर प्रत्यक्ष परब्रह्म असलेले, परब्रह्म स्वरूप असलेले ब्रह्मज्ञानी पुरुष असे नाथ महाराज जर कीर्तन करत असेल तर तिथलं वेगळं वर्णन मी काय करतो. नाथांच्या पहिल्या अभंगापासनं शेवटपर्यंत नायकीन फक्त डोळे पुसत होती. नाथ काय सांगत होते की गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. नाथांनी मनुष्यजन्म कसा मिळतो, पाप पुण्याची समानता कशी होते, नरजन्म कसा मिळतो, 83,99,999 योनीनंतर 84 योनी मधली एक अत्यंत महत्त्वाची नरयोनी तुम्हाला प्राप्त झाली. भगवंतानी आपल्याला आईच्या पोटात असताना आपण सोहम सोहम म्हणत असतो आणि बाहेर आल्यानंतर आपण कोहम कोहम म्हणतो. त्या भगवंताला आपण कसं विसरतो? हे शरीर कशासाठी दिलं, या शरीराचं सौंदर्य काय आहे, याची नश्वरता किती आहे, हे सगळं नाथ महाराजांच्या गोड वाणीतनं नायकिनीने ऐकलं. आणि दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 4, 5, 8 दिवस न बोलवता नायकीन कीर्तनाला येत होती. नाथांनी फक्त भगवंताच्या लीला, भगवंताच्या नामाचं महात्म्य, नरदेहाचं महात्म्य सांगितलं. 8 दिवस झाले नायकिनीने नाथांना विचारून त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि पदरपासून एक प्रार्थना केली, नाथ महाराज मी व्यवसाय सोडला, मला आपला अनुग्रह मिळेल का? नाथांनी हो सांगितलं. नाथाने अनुग्रह दिला. जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. म्हणाले, माय याचा अखंड जप कर. माऊली जपाला लागली. नाथांचे जावाई चिंतामण मुद्गल त्यांच्याकडे येतच होते. एक दिवस तसेच आले. नायकिनीने चिंतामणी बुवांना बसून नमस्कार करून सांगितलं, दादा हा देह, हा आत्मा, आपण भाग्यवान आहात. नाथ महाराजांसारखे सासरे देवासारखे तुम्हाला मिळाले, त्यांचा अनुग्रह मला झाला. हात जोडून तुम्हाला विनंती करते दादा, पुन्हा माझी पायरी चढू नका. तुमच्याकरता नाथांना माझी पायरी चढावं लागेल. भगवंताची कृपाशी चिंतामण बुवांना नायकिनीचं सांगणं पूर्ण पटलं. त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले, पश्चाताप झाला. म्हणाले, माय पुन्हा येणार नाही. सज्जनो, काहीतरी भोग प्रत्येक जीवाचा असतो. आपण या सगळ्यांकडे पाहत असताना असं पाहावं की एक चांगला माणूस आहे, काही काळ काहीतरी व्यसनांच्या नादी लागतो, पुन्हा चांगला होतो. मग हे असं का होतं? आपण त्याच्याकडे एवढंच पाहावं की त्या जीवाचा तो भोग तितक्या दिवस होता, तो संपून गेला, पुनश्च हरिओम तो करतोय ना. नाथांकडे आले जावाई बुवा, नमस्कार केला, स्वतःहून सगळं सांगितलं. नाथ पहिल्यांदाही शांत होते, आताही शांत होते. त्यांच्या वृत्ती बदललेल्याच नव्हत्या, कारण अखंड आनंदामध्ये राहणारा हा महात्मा होता.
नाथांनी आपल्या जावईबावांना, चिंतामण बाबू मुदगलांना दत्तात्रयाची उपासना दिली आणि ती उपासना करायला सांगितली, ती त्यांनी केली. त्या उपासनेने एवढा त्यांच्यामध्ये बदल झाला. एक दिवस ते नाथांकडे आले आणि म्हणाले, महाराज मला संन्यास घ्यावासा वाटतो. नाथांनी यथाविधी सगळं समजून सांगितलं. विचार करा, या महात्म्याच्या जीवनामध्ये आपली मुलगी तिथे दिली, तिचा संसार सुरू आहे, जावाई बाहेर खाली झाले, पुन्हा आले, साधनेला लागले आणि आता संन्यास घेत आहे. आपल्या मुलीचा संसार उद्यापासून कसा होईल हाही प्रसंग नाथांना पाहावा लागतोय. पण नाथांनी परवानगी दिली. यथाविधी त्यांनी संन्यास घेतला आणि पुढे विश्वंभर बुवा नावाने हा महात्मा पैठणमध्ये प्रसिद्ध झाला. योग्य वेळेला भगवंताच्या चरणी लीन झाला. ही एका मुलीची कथा. दुसरी मुलगी कर्नाटकात दिली. तिच्याही पोटी एक फार मोठा सत्पुरुष जन्माला आला. नाथांचा प्रपंच क्रमांक 2चा हरी नावाचा एकुलता एक मुलगा, जे नाथ सगळ्या जगातल्या मुलांवर, सगळ्या विश्वावर तेवढं भरभरून प्रेम करत होते, त्या नाथांचं आपल्या लेकरावर किती प्रेम असेल याचा विचार आपण करू शकतो. हरीचा जन्म झाल्याबरोबरच हरीच्या शिक्षणाची व्यवस्था एक उत्तम विद्वान पंडित नाथांनी आपल्या घरीच आपल्या मुलाला शिकवण्यासाठी ठेवलं. आणि हरीला बालपणापासून संस्कृत अध्ययन, कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता हरी. त्याच्यामुळे लघुसिद्धांत कौमुदी, वेगवेगळे व्याकरणाचे ग्रंथ अगदी कमी वयात त्याचे तयार झाले आणि वयाच्या 20व्यापर्यंत उत्तम संस्कृतचं अध्ययन, उत्तम न्यायशास्त्र, उत्तम वेदांतशास्त्र याच्यामध्ये नवे अनेक संस्कृत ग्रंथांमध्ये पांडित्य वयाच्या 20व्या वर्षापर्यंत हरीनी मिळवलेलं होतं. म्हणून पैठणमध्ये अगदी त्या वयातच त्याला हरिपंडित म्हणून संबोधू लागले. पुन्हा एवढा हा संस्कृतचा पंडित, त्या पांडित्याचा अभिमान शिक्षणाबरोबरच झाला आणि संस्कृताभिमानी हरिपंडित झाला. आणि पांडित्याच्या ठिकाणी असलेला अहंकार, ती वृत्ती एवढी वाढली की तो पुराण मतवादी झाला. वडील उदार मतवादी, मानवतावादी असलेले नाथ, पण त्यांचा मुलगा मात्र पुराण मतवादी, कर्मठ ब्राह्मण असं झाला. आणि नाथांच्या घरामध्ये 2 मतप्रवाह वाहू लागले. नाथांच्या घरामध्ये दोघांच्या मतामध्ये मतभिन्नता, मतभेद वाढले. पण हरिपंडित असल्यामुळे आपले हे भांडणं, आपले हे मतमतांतरं विकोपाला जाऊ नये म्हणून आणि आपल्या वडिलांच्या अब्रूला धक्का लागू नये म्हणून हरिपंडित आपल्या पत्नीसह, आपल्या मुलांसह पैठण सोडून काशीला निघून गेला. याचं कारण असं होतं की आपल्या वडिलांचं हे सामान्य राहणं, हे सामान्य वागणं, विद्वान असूनही नाथ भागवत संस्कृतात न सांगता ते मराठीमध्ये, प्राकृतामध्ये मांडणं हे हरिपंडिताला मान्य नव्हतं. त्याला असं वाटायचं की बाबांनी संस्कृतमध्ये काम, बाबांनी आचार विचार मी सांगतो त्या कर्मठप्रमाणे वापरावा, उदारमतवादी असू नये, मानवतावादी असू नये. पण इकडे नाथांचं चराचरामध्ये भगवंत भरलेला पाहणं, हे मतप्रवाह एकाच घरात येतात. नाथांच्या जीवनामध्ये आपला मुलगा, आपली सून आणि नातू नाथ आणि गिरिजा माऊलींना सोडून गेले. 15 वर्ष हरिपंडित काशीवरून परत आले नाही. पुनश्च मी एकदा विनम्रपणे सांगेन, एकुलता एक मुलगा, ज्ञान, मुरलेलं ज्ञान कसं असतं आपल्याकडे आहे, ती माहिती आहे. ती जेव्हा आपल्या रोमारोमात अंतरंगात मुरेल आणि आपल्या जीवनात त्याचं आचरणातून प्रतिबिंब दिसेल, तेव्हा ते त्या माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये होतं. आपल्याकडे तसं होत नाही. नाथांकडे तसं झालं होतं.
एकुलता एक मुलगा हरिपंडित निघून गेला, पण सज्जन हो, नाथ चरित्र असं सांगतं की नाथ अस्वस्थ झाले नाहीत. म्हणजे त्यांचं मुलावर प्रेम नव्हतं असं नाही बरं, अत्यंतिक सात्विक सुंदर प्रेम होतं, पण नाथ अस्वस्थ झाले नाही. हे तुम्हा आम्हाला खरं चरित्रातून घेण्याचं. भांडत असे हरी, त्याला आवडत नसे नाथांचं वागणं, नाथांचं सगळ्यांकडे जाणं, नाथांचं साधेपणाने वागणं, माणुसकीने वागणं आवडत नसे. एकुलता एक मुलगा एवढ्या संत महात्म्याचा निघून जातो आणि अशा वेळेला जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. हे जेव्हा तुम्हाला समजेल, हे तुमच्या अंतरंगात जेव्हा भिनेल ना, तेव्हा ती प्रतिक्रिया येते की नाथ अस्वस्थ झाले नाही. गिरिजा माऊली आई होती, स्नेहांकित जे होते, जवळपासचे जे होते, ते मात्र अस्वस्थ झालेले होते आणि ते मागे लागले नाथांच्या की तुम्ही काही करा आणि हरिपंडिताची समजूत घालून त्याला परत आणा. 15 वर्षानंतर नाथांनी सहकुटुंब नाथ पुन्हा काशीला गेले. 1-1.5 वर्ष आपल्या हरिपंडिताबरोबर काशीमध्ये राहिले. कदाचित माझ्या माहितीप्रमाणे त्याच वेळेला नाथ भागवताच्या पंचाध्यायीचं जे प्रकरण आहे, की जे पंचाध्याय नाथांच्या नाथ भागवतातले तिथे वाचल्या गेले. आणि अंजली माऊलीने तुम्हाला सांगितलं असेल की गंगादेवीने ती प्रत आणली, दिली सगळ्यांना. पण एका चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की नाथांचे हे पंचाध्यायीचे ग्रंथ काशीतल्या सगळ्या वेदपंडितांनी सामूहिक वाचन स्वामींच्या समोर, म्हणजे काशीतले जे विद्वान मुख्य पंडित संन्यासी होते त्यांच्यासमोर चर्चा झाली. नाथांनी हे 5ही अध्याय भागवतातल्या वेदांताला प्राकृतामध्ये कशा पद्धतीने मांडलं गेलं हे नाथांनी समजून सांगितलं आणि काशीतल्या सगळ्या विद्वानांनी त्याला मान्यता दिली. आणि त्यानंतर त्या नाथ भागवत या ग्रंथाचं लिखाण 2-2.5 वर्ष नाथ तिथे राहून तो ग्रंथ पूर्ण केला 1571 साली. त्याआधी 2 वर्ष नाथांनी काशीमध्येच राहून एका वेळेला 2 ग्रंथांचं लिखाण केलं असावं. रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ 1569 साली नाथांनी काशीमध्येच लिहिला. पण नाथ भागवत हा ग्रंथ जेव्हा प्रसिद्ध झाला, पूर्ण लिखाण झालं, तोपर्यंत काशीतल्या सर्व विद्वानांनी हा ग्रंथ केवळ स्वतःच्या डोक्यावर घेतला नाही, तर एक पालखी केली, त्याच्यामध्ये नाथांचा ग्रंथ ठेवला आणि काशीमध्ये सर्व विद्वान मंडळींनी, वेगवेगळ्या मठांच्या स्वामींनी त्याची पालखी काढली. हे जेव्हा हरिपंडितांनी पाहिलं की काशीतले विद्वान पंडित माझ्या बाबांना मानतात, आदरपूर्वक त्यांच्याशी वागतायत, त्यांची विद्वत्ता त्यांनी मान्य केली, त्यावेळेला काशी हे विद्येचं माहेर होतं. आणि तेव्हा मग कुठे हरिपंडिताचा अहंकार कमी झाला आणि तो प्रतिष्ठान नगरीमध्ये राहायला आईबाबांबरोबर आला. नाथ थकलेले होते, थकत चालले होते. आता घरच्या विठ्ठल रुक्मिणींच्या समोर रोजचं भागवत नाथांच्या ऐवजी हरिपंडित सांगू लागला. पण तितकं प्रभावी हरिपंडिताचं नव्हतं. नाथांमध्ये असलेले सद्गुण किती किती म्हणून सांगावे. पावित्र्य, सुचिता, भूतदया, क्षमा, शांती, अमानित्व, मुमुक्षुबुद्धी, किती किती इतके सद्गुण एका नाथामध्ये होते. पण त्या मानाने हरिपंडित हे जरा कर्मठच आपण म्हणूया, याच्यापेक्षा वेगळा शब्द मी वापरू शकत नाही, तेवढे हरिपंडित प्रसिद्धीस पावले नाही. आणि एक दिवस सज्जन हो, प्रतिष्ठान नगरीतला पैठणमधला हा काळ चालला होता. हरिपंडित आपल्या वडिलांना
अतिशय नम्रतेने आदरभावाने पाहत होते. आणि एक दिवस पैठणमधली एक वृद्ध स्त्री की जी अत्यंत श्रीमंत एकेकाळी होती, पण अत्यंत दारिद्र्यामध्ये तिचा काळ आता चाललेला होता. ती स्त्री नाथांची फार मोठी भक्त होती, नाथांचा अधिकार जाणून होती. ती आली आणि नाथांना तिने सांगितलं की नाथ महाराज, आपल्याला सगळंच माहिती आहे, मी कोणत्या आर्थिक परिस्थितीत होते आणि आज माझी काय दयनीय अवस्था आहे. पण म्हणाले नाथ महाराज, मी एक संकल्प केलेला आहे सहस्त्र भोजनाचा, पण मी सहस्त्र भोजन करू शकत नाही, सहस्त्र ब्राह्मणांना भोजन देऊ शकत नाही. पण माझी एक विनंती, एक प्रार्थना आहे की तुम्ही माझ्या घरी उद्या भोजन प्रसादाला यावं. नाथ महाराज, गिरिजा माऊली, हरिपंडित सगळ्यांनाच तिने बोलून, पण नाथांना मुख्य ब्राह्मण सहस्त्र ब्राह्मण भोजन आपल्याकडनं होत नाही, म्हणून त्यासाठी म्हणून तुम्ही यावं. नाथ महाराज तिच्या घरी भोजनाला गेले. एक पान नाथांचं पलीकडे हरिपंडितांचा पाठ टाकला होता. भोजन प्रसाद उत्तम झाला. अतिशय श्रद्धेने त्या माऊलीने भोजन प्रसाद केलेला होता. भोजन प्रसाद पूर्ण झाला. नाथ हात धुण्यासाठी म्हणून उठले. बाजूला हरिपंडित होता आणि त्या माऊली नाथांचं पान घेऊन जाण्यासाठी म्हणून आल्या. सुंदर केळीचं पान होतं. पहिलं पान तिने उचलून घ्यावं म्हणून उचललं तर दुसरं पान खाली दिसलं. पुन्हा तिसरं, पुन्हा चौथं, पाचवं उचललं, सहावं उचललं. बाईची कंबर गळून गेली. बाई खाली बसली. 2 टोपले वेगळे मोठमोठे आणले. 1000 पान त्याच्या खाली निघालं. हे हरिपंडितांनी पाहिलं आणि त्यावेळेला हरिपंडिताला कळालं की माझे वडील कोण आहेत. सज्जनो, असं कसं झालं असेल? हरिपंडित का निघून गेले असतील? तर नाथ महाराजांनी त्यात उत्तर दिले की तो गेला गेला, जैसी स्थिती आहे. आता आपण काय करायचं? शांत राहा, भगवंताचं नाम घ्या. म्हणून पहिली जी ओळ आहे ना, आवडीने भावे, 2 शब्द आहे. आवडीने पण घ्या, भावा पण आवडीने भावे हरिनाम घेसी, मग काय होईल? तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आणि मग ते सगळे कडवे आले. नको खेद करू. गेला तर गेला, नका खेद करू. पुढे म्हणाले, आई गिरिजा माऊली म्हणाले, अहो आता ते कसं लेकरू गेलं तिथे काय? ते म्हणाले, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ्या लेकराला सांभाळ नाही का? तुझं मोकलीला ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे. आणि कौतुक पाहे संचिताचे, की मी काय कोणत्या जन्मात कृत्य केलं म्हणून त्याचं फळ हे आहे. याचं कारण असं आहे सज्जन. शांतपणे जर आपण हरिपंताच्या कथेचा किंवा हरिपंताच्या वागण्याचा विचार जर केला तर असं लक्षात येईल की हरिपंत का गेले असतील वडिलांना सोडून, असं का वागले ते? इतका बुद्धिमान नाथांचा मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला, म्हणजे त्याचा पुण्यांश केवढा असेल? तर सज्जन हो, असं घडतं मानवी जीवनात. असं घडतं. काय होतं की हरीचे ते बाबा होते. नंबर 2, नाथांचं वागणं इतकं साधं सरळ सालस आणि इतक्या सहजतेचं होतं की एवढा मोठा हा महात्मा आहे याची कल्पना बाबा असल्यामुळे ते आली नाही. आणि दुसरं, नाथ महाराज किंवा नाथ महाराजांचा अंतरंग विश्व जे होतं, जे ब्रह्मज्ञान त्या देहामध्ये साठवलेलं होतं, हे कसं कळणार कोणाला? नाही कळत. त्याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो की समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज देहात असताना इतके लोक त्यांच्याजवळ राहिले, इतके नातेवाईक त्यांच्याजवळ राहिले. त्यातले काही नातेवाईक असे की त्यांनी आयुष्यभर प्रल्हाद महाराजांबरोबर राहून महाराजांचा अनुग्रह घेतला नाही. मी त्यांना विचारलं, असं कसं झालं? तर ते म्हणाले, ते आम्हाला तात्याच वाटले, ते माझे काकाच वाटले. म्हणजे ते पाहत होते की त्यांच्या घरी हजारो लोक महाराजांच्या दर्शनाला रोज येत असत. बरं, त्यांनी श्रद्धेने सेवा पण केलेली आहे. नवे नवे ते महाराजांच्या भावाचे चिरंजीव होते, मधु किंबहुने. आज 88 वर्षांचे आहेत. मी त्यांना प्रश्न विचारला, मधुदादा तुम्हाला नाही वाटलं महाराजांचं? अरे काय म्हणाले, लक्षातच आलं नाही. आणि मला काय म्हणाले, भाऊ आणि हे तात्या. आम्ही त्यांना तात्या म्हणायचं, मला ते तात्याच वाटले. पण हे परब्रह्म आहे,
आणि दुसरं होतं काय, अजून तिसरा मुद्दा, हरीचं तसंच झालं की आपल्या बाबाची अंतरीण अवस्था ही ब्रह्मज्ञानाला पोचलेला हा महापुरुष आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही. आणि असं होतं हे सद्गुरू प्रल्हाद महाराज किंवा अनेक सत्पुरुषांच्या जीवनात जवळून पाहायला त्यांच्या कृपेने मिळालं की नाही कळत आपल्याला कशाला. दुसरा एक प्रश्न निर्माण होतो की नाथ महाराज ब्रह्मज्ञानी पुरुष होते. नाथ महाराज परमात्म स्वरूप होते. मग भगवान विष्णू श्रीखंडाच्या रूपात 12 वर्ष त्यांच्या घरी राहिले, तर 12 वर्षात एकदाही नाथ महाराजांना ओळखू येऊ नयेत का, असा आपल्या मनात प्रश्न येतो की नाही. का हो तुम्ही ते एवढं त्यांचं वर्णन करता, मग तिकडे विष्णू आहे आणि ते त्यांच्या सेवेला आला, मग त्यांना कळू नये, मग त्यांनी करून घेतली सेवा. आणि अंजली वेळामध्ये सांगितलं की बाबा नाथांच्या डोळ्याला पाणी लागले की मी श्रीखंडाकडून किती कामं करून घेतले, हातपाय दाबून घेतले, पाणी भरलं त्यांनी, आमच्या बायको सगळ्यांचे ताटं इतके केले ना, आम्हाला लक्षात कसं आलं नाही. तर अखंड एक तर नाथ महाराजची दृष्टीच सगळ्या चराचरामध्ये भगवंत भरलेला हे पाहायची होती. म्हणजे ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत ते प्रत्येकाला ब्रह्मदेवच समजाय, ते ब्रह्मच आहे म्हणायचं, ही त्यांची दृष्टी होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भागवतामध्ये एक सुंदर कथा येते गोकुळातल्या लीलांची, की भगवान गोपालकृष्ण सगळ्या ते घरी ताप द्यायला लागले म्हणून ते फार सुंदर गोपाळ काळात आपण ती कथा ऐकतो की ते सगळे पोरं घरी त्रास द्यायला लागले म्हणून भगवान म्हणाला आता उद्यापासून आपण सगळ्या गायी घेऊन बाहेर तिकडेच जाऊ यमुनेच्या काठावर, तुम्ही आपापल्या घरचे डबे घेऊन या, आपण तिथेच खात जाऊ आणि तिथेच दूध पीत जाऊ आणि तिथेच सगळं करू म्हणले, आईबाबांना त्रासच नको म्हणून सगळ्या गोपाळांना गायींना वासरांना घेऊन भगवान गोपालकृष्ण गेले. आणि मग ते काय झालं, तिथे काला करतात, ते काला झाल्यावर भगवान गोपालकृष्णाने सांगितलं की काला खाल्ल्यानंतर बोटाला लागलेला जो काला आहे तो चोखून घ्या, यमुनेमध्ये एकही कण त्यातला जाऊ देऊ नका, कारण सगळे देव माशाचं रूप घेऊन तो प्रसाद घ्यायला आले होते. ब्रह्मदेवानी काय केलं, ते गोप आणि गाय वासरं त्या यमुनेच्या काठावर गेलं की ते ब्रह्मदेव सगळे घेऊन जातो स्वतःच्या घरी, कुठे ब्रह्मदेवाच्या घरी घेऊन जातो. हे सगळे गोप आणि ह्या सगळ्या गायी वर्षभर ब्रह्मदेव स्वतःच्याच घरी ठेवून घेतो. भगवान गोपालकृष्णाच्या लक्षात येतो, भगवान गोपालकृष्ण मायेने पुन्हा तेवढे गोपाळ निर्माण करतात, गाई वासरं निर्माण करतात आणि वर्षभर ते घरी जाऊ, कोणत्याच आईला ओळखू येत नाही. आता भगवंतानीच त्यांनी तेच निर्माण केले, ते हेही निर्माण केले, हे लक्षातच आलं नाही. शेवटी ब्रह्मदेवांनी हार मांडले, पुन्हा ते परत पाठवले, हे पुन्हा कॅन्सल केले, ते आणले, पुन्हा ते त्यांच्या तरी आईला लक्षात आलं नाही की पहिले कोणते नंतरचे कोणते. भगवंताची लीला तिथे ब्रह्मस्तुती वेगळी भागवतामध्ये केलेली भगवान गोपालकृष्णाची. सज्जन हो, तेव्हा ब्रह्मदेव काय म्हणतात की भगवंताच्या या लीलांमध्ये आम्ही सुद्धा फसलो. तर नाथ महाराजांच्याकडे भगवंत आला तेव्हा नाथ महाराजांनी अशी माया केली की नाथांना ते ओळखूच आलं नाही, की जिथे ब्रह्मदेव फसू शकतो तिथे नाथ महाराज सुद्धा असं म्हणतील ना की त्यांनी माया केली. आणि तशी माया असतेच. कशाला माया, मी तुम्हाला सांगू का, सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे एवढे अनुभव त्यांच्या शिष्यांना रोज यायचे, पण ते संध्याकाळी विसरून जायचे. अशी माया या भगवंताची होती. ही माया तुमच्या माझ्या प्रपंचामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्य करते, आपल्याला भरकटवते. तर ती माया, त्या मायेचा असर आपल्यावर होऊ नये म्हणून नाथांचं जे पद आहे, नाथांचा जो आवडीचा अभंग आहे, जो ते जीवन जगले तो आपण म्हणूया आणि आजची सेवा श्रींच्या चरणी अर्पण करूया. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद
कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणतसे आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही आवडीने जैसी स्थिती आहे तैशा परी राहे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक पाहे संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे